आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इतकं सकाळी सकाळी उशीर होतोय त्या त्यांचे फोनवर फोन येतात. काय करतात? वा ना बाजूला. हॅलो, काय आहे? हो येतोय ना 5 मिनिटात, ठेवा फोन. काय चाललंय तुमचं मध्ये मध्ये, कळत नाहीये का तुम्हाला? निशांत काही हवाय का? नाही काही नकोय, वा बाजूला वा. कोण आहे? ओ बोरसे काय आहे? हा हा येणार आहे मी. ते काम मी तुम्हाला सांगितलं होतं ना करायला. उलटून तुम्ही मलाच काय विचारताय झालं की नाही म्हणून. ठेवा फोन आता. हे सगळं ना काल रात्री चावरून ठेवायला पाहिजे. 1 मिनिट शांत व्हा. का टेन्शन घेताय? सगळं रेडी आहे. ही तुमची बॅग. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू भरून ठेवल्या. फक्त ऑफिसचं काही असेल तर ते घ्या. तुमचं आणि आप्पांचं बोलणं मी ऐकलं होतं, त्यामुळे बॅग आधीच भरून ठेवली. बरं ठीक आहे, बाजूला वा. एवढंच ठेवायचंय ना आता? शांत का चिडचिड करताय? बघा झालं ना सगळं. उगाच टेन्शन घेत होता. सगळं रेडी आहे, आता तुम्हाला अजिबात उशीर होणार नाही. आप्पा निघू का मी? निघाला का? हो. बर जा, सावकाश जा. सगळं सामान घेतलं का? हो आप्पा. बरं तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. तू तिथं लासलगावच्या फॅक्टरीवर असताना सेल कसा काय कमी झाला रे? हा मला हे चालणार नाही बरं का निशांत. तुला आता शेवटचं सांगतो मी. हो आप्पा, तिथे गेल्यावर सर्वात आधी हे सगळं चेक करणार आहे मी. हा सावकाश जा आणि गेल्यावर फोन कर. हो आप्पा, येतो. हा जा. चल. ए शिरक्या, त्या नवीन 2 साईड आहेत ना, त्याचा अजून हिशोब आलेला नाही माझ्याकडं. कधी देणार आहे रे तू? आपण मी तेच करतो ना, म्हणजे दाखवतो तुम्हाला लगेच. कधी देणार आहे तू? करतो ना आपा. कर लवकर. हे कशाला ठेवलं याच्यात? दलिंदरला फोन लाव. कोण आपा? दुसरा कोण? धोंड्या.
आप्पा त्याचा फोन लागत नाही, बघतो थोड्या वेळात. यांचे फोन एक डबडे. आप्पा बघा, काय चुकलं तर मला सांगा. सिमेंटचं बिल कुठे? आहे. त्याला ताई, काय झालं असं डोकावून काय पाहताय? अगं काही नाही, बघ ना अजून कामं चालूच आहे त्यांची. बिल धर. आज पण यांची जेवणाची वेळ चुकते बहुतेक. नाही चुकणार, येतील ते वेळ. आणि तसंही भूक लागल्यावर त्यांना कळेलच ना. येतील ते, तुम्ही चला चला. हॅलो, काय रे? नाही नाही, इतक्यात नाही. अरे साईड अजून पूर्ण झालेले नाहीत. 4-1 महिने जातील, पण त्याच्यानंतर करायची ती जाहिरात. हा, श्रीकांतला आता तेच सांगितलं मी. बरोबर. नाही ते मटेरियल आहे का सगळं? हा, तयार ठेवू. आप्पा धोंड्याचा फोन आला होता, तो मला सगळे कागदपत्र रेडी आहेत, फक्त आपण सह्या करायचं बाकी आहे. येतो. बरं झालं, कधीतरी वेळेवर काम केलं तर दलिंदरने. बरं, लवकर लवकर काम करा. 4 महिने साईड पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर जाहिरात पण करायची. त्याचाच फोन होता आता. अहो जेवायला येत आहे ना, जेवणाची वेळ झाली. अरे हा, जेवायचं असतं नाही का वेळेवर. तुमचं वेळापत्रक आहे. बरोबर. चला जेवायला, वेळेवर जेवावं लागेल, कामधंदे सोडून. हो ना, यांच्या वेळापत्रक पाळण्याच्या नादात खाल्ल्याला जिरतं आपलं. नाही बाबा, पाळावं लागल. उपकार आहेत आपल्यावर, नाही तर उपाशी मारावं लागल. चला. नशीब आले लगेच, नाहीतर आजही कालच्या सारखी वेळ आली असती. ए धोंड्या, कुठे आहे रे तू? हा, त्या टेंडरचे कागदपत्र नीट भरले का तू? हा हा, झालं असेल तर घरी घेऊन ये. आणि एक लक्षात ठेव, काही झालं तरी ते टेंडर आपल्याच मिळालं पाहिजे, नाही तर तुझं काय करतो ना बघशीलच तू. नाही नाही, झालंय माझं. आप्पा तुमचं जेवण झालं असेल तर हात धुवून घ्या. वहिनी, वहिनी. वहिनी, सगळे नियम माहिती नाही वाटतं याला. स्वतःचा हात स्वतःच धुवायचा.
ओके, आता तुम्ही जे काय केलं ना ते लय चुकीचं केलंय. वहिनी, ह्यांचं सोडा, तुम्हाला तरी कळायला पाहिजे ना. तुला जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोल. त्यांना काय बोलतो? आजी, तुम्ही घाबरू नका. आता तुम्हाला कठोर व्हावं लागेल. मी आहे तुमच्या पाठीशी. तुमचं काय आता? नाही, विशेष काही नाही. तुम्ही पोहोचलात का हेच विचारायचं होतं. नाही पोचलो अजून. बरं, आणि जेवण? अहो नाही झालंय जेवण. आता हे विचारायला फोन केलाच पाहिजे का? निशांत, काय झाले? काही त्रास होतोय का तुम्हाला? डोकं दुखतंय माझं. ऐका ना, तुमच्या बॅगेत पुढच्या कप्प्यात ना मी औषध ठेवलंय. गोळी घेता का? बरं वाटेल तुम्हाला. अहो नाही सापडत आहे. अहो नीट बघा, सापडेल. सापडले. हा, आणि मधल्या कप्प्यात पाण्याची बॉटल आहे. लगेच औषध घ्या. घेतली गोळी? हो घेतली. बरं. काय ना हो, बाहेर हीट खूप आहे आणि त्यात तुम्ही काही खाल्लं नाहीये. कामाचं सुद्धा टेन्शन आहे तुम्हाला, त्यामुळे डोकं दुखत असेल. एक काम करा ना, मी डब्बा दिलाय तर कुठेतरी थांबून जेवून घेता का? बरं वाटेल तुम्हाला. ऐका ना, तुम्ही गोळी घेतली तर बरं वाटतंय का आता? निशांत, मला माहितीये तुम्हाला सुद्धा बोलावंसं वाटतंय, पण कसं बोलावं हे कळत नाहीये. काही हरकत नाही, तुम्ही व्यवस्थित जा आणि काळजी घ्या स्वतःची. ठेवते मी फोन. आप्पा, लय झालं बर का. मग डोकं सटकलं त्या म्हातारीचं काय खरं नाही. अरे तुम्हाला हात धुवायला लावते तिथं. हा, काय करतो बाबा, आता आपली मान चरख्यात अडकलेली आहे. जोपर्यंत चरख्यातनं मान सुटत नाही तोपर्यंत आपल्याला पण चरख्या बरोबर गोल गोल फिरत राहावं लागणार आहे. अरे त्या म्हातारीचे जाऊ द्या, तिचे अर्धे लाकडं मसनात गेले, पण ईश्वरी वहिनीला सुद्धा कळत नाही का कसं वागायचं ते.
जाऊ दे ना सोडून. तू आपल्या कामाचं काय ते बघ, मरू दे. आप्पासाहेब मी आलो. मजा तसं नाही ना आप्पासाहेब, मला काय वाटलं तुमचं काहीतरी असं सिक्रेट बोलणं चालू असेल बुवा, म्हणून म्हटलं मी आलो. कशाला आला तू? हा ते आपलं रस्त्याचे टेंडर नाही का, त्याचे ना हे सगळे कागदपत्र एकदम परफेक्ट तयार करून ठेवलेत मी. हा मग फक्त तुमच्या सह्या बाकी ठेवलंय आप्पा. कुठे कुठे सह्या करायच्या ना तिथे मी टिक मार्क करून ठेवलंय. ते नाही समजलं ना तर मला विचारून घ्या बरं. हे दलिंदर, तुझं जेवढं वय नाही ना त्याच्यात तिप्पट सह्या केलेल्या आहेत आणि तेवढीच टेंडर भरलेली आहेत. मला सांगतो मला काय माहित नाही का? हा मग बरं मी काय म्हणतो आप्पासाहेब, बरं का श्रीकांत दादा, हे जे रस्त्याचे टेंडर आहे ना हे आपल्यालाच मिळेल बरं. हा मग हा बोलाय पाटापाटा सह्या केल्या बा. तुझं झालं असं तर निघ. येतो. बरं आप्पासाहेब, एक महत्वाचं विचारायचं होतं. आता घरात काही टेन्शन नाही आहे तुम्हाला? हा काही तकलीफ वगैरे नाही ना? ए धोंड्या, तुला कशाला करायच्या ह्या सगळ्या चौकशा? हा तुम्ही ना श्रीकांत दादा नुसती चिडचिड करता बुवा. नाही काही टेन्शन असेल, पोलिसांचं मॅटर असेल ना तर मला बिंदास सांगा बरं. नाही आप्पासाहेब, तुमची सूनबाई नाही म्हणजे माझी बायको नाही का, तिच्या चुलत मामाची पोरगी ना, तिच्या चुलत दीर आपल्या या चौकीमध्ये कॉन्स्टेबल म्हणून लागलाय आता. त्याच्या फोन येऊन गेला मला. तो म्हणे दाजी तुम्हाला जर काही टेन्शन असेल काही असेल ना बिनधास्त मला सांगा, मी तुमचं काम करतो, काही टेन्शन घेऊ नका. हा आपल्या या इथल्या चौकीमध्ये लय वजन वाढले आता. तुम्ही तिची असल्यासारखाच आम्हाला सांगतो. आप्पा, अहो तुम्ही अजून आंघोळ केली नाही? नाही केली, करीन थोड्या वेळाने. अहो आप्पा, बरं मी काय म्हणतो, आज आंघोळच करू नका, बाकीचे विशेष होणार नाही. हा ते बघून घेईन मी, तू नको टेन्शन घेऊ. तू आपल्या कामाचं काय ते बघ. दुधानं तोंड पोळलं म्हणून ताक फुंकून पिणारा नाही आप्पा. ते दूध कसं थंड करायचं ते बघतो मी. अहो आप्पा, आमच्या घरात पण माणसं चढाव चढ बदाव नांगरे, कोण कुणाचं ऐकत नाही. पाणी काढ आंघोळीला. काय तुम्ही अजून आंघोळ नाही केली? सांगितलं तेवढं करणार, बाकीच्या चौकशा कशाला पाहिजे तुला? ईश्वरी काय झालं ग? काय प्रॉब्लेम आहे? तुला एखादं काम सांगणं यांच्या नियमात बसत नाही का? काम आणि वेळेला फार महत्व आहे. तुला सांगितलं ना पाणी काढ म्हणून. थांब. या वेळेला अंघोळ? नियमाप्रमाणे तुझे कपडे तुला धुवावे लागतील. तिला बघू नकोस. माझ्याकडे बघ. आंघोळीचं पाणी स्वतःला काढून घेता येतं, त्याच्यासाठी घरात नळ आहे, त्याला काहीच कष्ट पडत नाही. बरोबर बोलते ना मी?